रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. 450 कार्यकर्ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार. मंत्री उदित सामंत यांच्याकडून ठाकरे गटाला खिंडार. ठाकरे गटाचे राजन साळवींचा आज कुठलाही पक्षप्रवेश नाही. पौष महिना संपताच राजन साळवी निर्णय घेऊ शकतात. सूत्रांची माहिती. तर लवकर निर्णय घ्यावा, कार्यकर्त्यांची मागणी. कोण जाते आणि कोण राहतंय याबाबत माझ्याकडे सर्व माहिती. आमच्याकडचा सर्व गाळ आधीच गेलाय. आता कोणीच जाणार नाही. संजय राऊतांचं उदय सामंतांना उत्तर. उद्धव ठाकरेंचे लोक पक्ष सोडतील असं वाटत नाही. ठाकरेंचे काही लोक वाटेल तो त्याग करतील, पण पक्ष सोडणार नाहीत. शरद पवारांची प्रतिक्रिया. तर सामंत गुंतवणूक आणण्यासाठी दावसला गेले की माणसं फोडायला. पवारांचा मिश्किल टोला. महापालिकेमध्ये एकटे लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत. योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शहांना ताकद दाखवणार. उद्धव ठाकरेंकडून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत. स्वबळावर लढण्यासाठी मनगटामध्ये ताकद लागते. घरामध्ये बसून लढता येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. पालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत. मात्र ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया. पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यानं ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही. एक दिवस हम दो हमारे दो इतकेच उद्धव ठाकरे राहतील. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. 600 कोटींचा भूखंड 1 रुपयामध्ये घेणाऱ्या बावनकुळेंना अटक करा. बावनकुळेंना महसूल मंत्रीपद देणं गुन्हा. बावनकुळेंच्या ठाकरेंवरच्या टीकेनंतर संजय राऊतांचं टीकास्त्र.